एमआयएम नगरसेवक मतीन पटेल जेलमध्ये, न्यायालयाचा दणका. 11 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी. नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना अखेर न्यायालयाचा मोठा दणका बसलाय. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोप प्रकरणी मतीन पटेल यांना 11 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप मतीन पटेल यांच्यावर आहे. या प्रकरणात नाशिक रोड न्यायालयानं यापूर्वीच त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयानं त्यांच्या विरोधात अटकेचं वॉरंट काढलं. त्यानंतर नाशिक पोलिसांनी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर इथे धडक कारवाई करत मतीन पटेल यांना ताब्यात घेतलंय. आज न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयानं 11 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. न्यायालयीन कोठडीनंतर या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होणार, तपासात आणखी काय समोर येणार, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. संविधान न्यूज, नाशिक. 17 खटला क्रमांक 55/2026 हा देवळाली कॅम्प येथील जो गुन्हा दाखल झालेला होता, त्या गुन्ह्यामध्ये मतीन माजिद पटेल यांना आरोपी करण्यात आलेलं होतं. पोलिसांनी त्यांना 35(3) प्रमाणे नोटीस दिलेली होती आणि त्यानुसार त्या नोटीसचा बजावणी मेहरबान न्यायालयाच्या आदेशाने केलेली होती. आता त्यामध्ये जे काही समन्स काढले गेलेले होते, त्या समन्सनुसार मतीन माजिद पटेल यांना 31 जुलै 2026 रोजी मेहरबान न्यायालयामध्ये हजर होण्यास फरमावलेलं होतं. परंतु त्यांनी मेहरबान न्यायालयाच्या समन्सची अंमलबजावणी न केल्यामुळे मेहरबान न्यायालयाने त्यांच्या विरुद्धात नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी केलेली होती. आता पोलिसांनी सदरचा नॉन बेलेबल वॉरंट जे आहे ते एक्झिक्यूट केलेलं आहे आणि त्यानुसार मतीन पटेल यांना अटक करून आज रोजी मेहरबान न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. मेहरबान न्यायालयाने पुढील 11 तारखेला त्याची सुनावणी ठेवलेली आहे.